मित्रांनो, जसं मी आधी सांगितलं, पुढे काय होणार याचा तुम्ही आधीच अंदाज बांधला असेल, हो ना? तर थांबा आणि पुढे काय होतं ते ऐका. कदाचित तुमचे अंदाज चुकीचे असू शकतात. अच्युत, इकडे पहा ना, मी नलिनी आहे. अच्युतने तिच्याकडे पाहिले. दारातून एखादा प्रचंड वाऱ्याचा झोत यावा आणि काही क्षण श्वासच घेता न आल्याने जीव कासावीस व्हावा, तशी नलिनीची अवस्था झाली. ती नजर साधी नव्हती. ती नजर स्वतःबरोबर एक अनोखे अपरिचित विश्वच घेऊन आली होती आणि ती जाणीव रोजच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रखर होती. लहानसा वातीचा दिवा सर्चलाईटच्या झोतात निस्तेज व्हावा, तसं तिचं रोजचं जग या नव्या अनुभूतीपुढे गडप होत होतं. सागर किनाऱ्यापाशी 5 पावलं पाण्यात जावं आणि खालून वाहणाऱ्या एखाद्या अदृश्य प्रवाहाने पाय खेचून खोल पाण्यात न्यावं, असं झालं होतं. आसपासची खोली अंधारात होती. नाटकातले पडदे फडफडावेत तशा भिंती एखाद्या काळवाऱ्यावर सापडल्यासारख्या फडफडत होत्या. त्या पडद्यांमागे काहीतरी होतं, भयानक होतं. त्याची एक अगदी ओसरती पुसटशी झलक दिसत होती. पण एवढ्यातच त्या भिंतींची लक्तरं होऊन त्या वाऱ्यावर फडफडत दूर दूर फेकली जातील आणि मग त्यांच्या मागे काय होतं ते दिसेल. रोजच्या जगाच्या आतलं किंवा मागचं नेहमी नजरेआड राहणारं एक भयानक सत्य नजरेसमोर येईल. आता ती फार वेळ स्वतंत्र राहणार नव्हती. दिवे एकामागून एक मालवले जावेत तशा तिच्या जाणीवा मालवल्या जात होत्या. गंध गेला, स्पर्श गेला, ध्वनी गेला. आता दृष्टीही जाणार होती. बाह्य जगाचा एकमेव पाश तुटणार होता. पण अगदी शेवटच्या क्षणी, हे तिला माहीत नव्हतं, ती वाचली. खोलीच्या दारावर कोणाच्या तरी दाण दाण थापांचा आवाज येत होता. 5-7 थापा मारल्यावर तो आवाज थांबला असता तर नलिनी परत एकदा त्या प्रवाहाबरोबर खोल खोल खेचत गेली असती. पण तो आवाज थांबला तर नाहीच, उलट आणखी जोराने यायला लागला. प्रत्येक थापेबरोबर मनावरचा अंमल उतरत होता. नेहमीचं जग अधिकाधिक स्पष्ट होत होतं. शेवटी तिच्या आसपास तिच्या परिचयाची खोली स्थिर झाली. मग मेंदूचा शरीरावर ताबा आला. हो हो, आले, ती मोठ्याने म्हणाली आणि दार उघडण्यासाठी उठली. म्हणजे उठण्याचा प्रयत्न केला. हातापायात त्राण नव्हतं. खोली तिच्या भोवती गरगर फिरत होती. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. कॉटचा पाईप हातांनी घट्ट धरला. मग नजरेवरची ती भोवळ गेली. भिंतीचा आधार घेत घेत ती दारापाशी गेली. तिने दार उघडलं. दाराबाहेर 30च्या वयाचा एक अनोळखी तरुण होता. तो जरासा अधीरतेने आणि चिंताग्रस्त चेहऱ्याने दाराकडे पाहत होता. अच्युत आहे का घरात? त्यांना बरं नाही आहे, झोपून राहिलेत त्यात. तुम्ही त्यांच्या मिसेस का? वहिनी, जरा आत येऊ का? तुम्हाला काही सांगायचं आहे. नलिनीचा त्यांच्याबद्दल चांगला ग्रह झाला. या ना आत, मागे सरत ती म्हणाली. तो आत आला. मी गोपाळ उपाध्ये. अच्युत आणि मी एकाच ऑफिसमध्ये काम करतो. मी रजेवर होतो. परत रुजू झाल्यावर समजलं अच्युतला बरं नाही. तुम्ही येऊन गेलात, त्यांचे मेहुणे येऊन गेले. आता कसं आहे? मी भेटू का त्याला? त्यांची प्रकृती अजिबात चांगली नाही, नलिनी खुर्चीत बसत म्हणाली. ते तुम्हाला ओळखायचे नाहीत. ते कोणालाच ओळखत नाहीत. मलासुद्धा नाही. एकाकी तिचा घसा दाटून आला. डोळ्यांना पाणी आलं. गोपाळच्या 4 साध्या सहानुभूतीच्या शब्दांनी मनाचे बांध फोडले होते. गोपाळ जागच्या जागी चुळबुळ करत होता. तो संपूर्ण परका होता. केवळ शब्दांच्या सांत्वनापलीकडे तो काय करणार? वहिनी, मला पाहू दे तरी त्याला, कदाचित तो मला ओळखेल. नलिनीने काही न बोलता आपल्या खोलीकडे बोट केलं. गोपाळ दारातून आत गेला, पण 2 पावलांवरच थबकला. पुढे जायची त्याची हिंमतच झाली नाही. तसा पाठमोराच तो मागे सरकत खोली बाहेर आला. नलिनी समोरच्या घडीच्या खुर्चीवर येऊन बसला. हे केव्हा झालं वहिनी? नोव्हेंबर 24,
ती तारीख मेंदूवर जळत्या लेखणीने कोरली होती. जरा खुलासेवर सांगता का प्लीज? सांगण्यासारखं काही नाहीच. त्या दिवशी ऑफिसमधून जे आले ते असेच आले. खाटेवर पडून राहिले. सुरुवातीला जरा तरी समज होती. 10 वेळा सांगितलं म्हणजे कळायचं. पण तेही कमी कमी होत आता पारच संपलं आहे. इलाज तरी काय केले? इथल्या साध्या डॉक्टरांना दाखवलं. ते म्हणाले होते शरीरात काही बिघाड नाही. मग वनसंकडे मुंबईला नेलं. मेंटल हॉस्पिटलमध्ये मोठ्या डॉक्टरांनी तपासलं. विजेचे शॉक द्यायची ट्रीटमेंट सुरू केली. मला बिचारीला त्यातलं काही समजलं नाही. पण वाटलं होतं त्यांना शॉकने बरं वाटण्याऐवजी त्यांच्यात बिघाडच होत आहे. आणि खरं सांगू का, ही महागडी ट्रीटमेंट कशी परवडणार आम्हाला? आजच दुपारी परत आलो मुंबईहून. आयुष्याचा तो उत्पाती विध्वंस झाला होता. त्याचं वर्णन किती थोड्या शब्दांनी होत होतं. वहिनी, मला जेव्हा समजलं अच्युतला बरं नाही तेव्हापासून मी रोज इथे चक्कर टाकतो आहे. आता वाटतं रजेवर गेलो नसतो तर बरं झालं असतं. तुम्हाला माझी मदत झाली असती. काय सांगायचं आहे ते स्पष्ट शब्दात सांगा की. वहिनी, अच्युतचा आजार शारीरिक नाही, वैद्यकीय नाही. त्याला कोणत्याही औषधाने व शॉकने गुण यायचा नाही. नलिनीला गोपाळच्या शब्दांचा अर्थच समजेना. खरोखरच समजेना. शारीरिक आजार नाही म्हणजे मानसिक आजार, म्हणजे वेड्यांचा एखादा प्रकार. पण त्यावर इतके दिवस आणि इतके खर्चिक उपचार होत होते ना. गोपाळ म्हणत होता तरी काय, गेले 2 आठवडे तिने जीवाचं जे रान केलं होतं ते काय व्यर्थच होतं का? वहिनी, अच्युतला ज्याला आपण नेहमी आजार समजतो तसं काही झालेलंच नाही. त्याचा प्रकार जरा वेगळाच आहे. मला तुमच्या एकाही शब्दाचा अर्थच समजत नाही. सांगतो, पण सांगायला मला जरा शरम वाटते. ऑफिसात जेवणाच्या मधल्या सुट्टीत तो विषय निघाला होता. गप्पात कोणता विषय कसा येतो ते मागाहून कोणालाच सांगता येत नाही. कधी कोणीतरी रेल्वेत बसमध्ये काहीतरी ऐकलेलं असतं, कधी वर्तमानपत्रातील एखादी बातमी असते, कधी एखादा देशी विदेशी सिनेमा असतो, कधी एखादी कथा कादंबरी असते. अच्युत, गोपाळ आणि आणखी 2-3 डबा आणत असत. पदार्थांची देवाणघेवाण होईल तशाच गप्पा रंगत. त्या दिवशी जंतर मंतर, करणी, भानामती, चेटूक असा चटकदार विषय आला. अनुभव सगळेच सांगतात, पण त्यातले खरे किती, वाढवून सांगितलेले किती आणि काल्पनिक किती हे सांगणे महाकठीण. पाटील का थोरात गोपाळच्या आता लक्षात नव्हतं. पण त्यांच्यापैकी कोणीतरी एकाने काळ्या जोगिणीची माहिती सांगितली. त्यांचा अनुभवही माझ्या अगदी जवळच्या मित्राने सांगितला. याच प्रकारचा होता. पण गोपाळला त्यात जरा वेगळेपणा जाणवत होता. अशा अर्थी की सांगणारा प्रसंग पदरचं काही घालून जास्त रंगविण्याचा प्रयत्न करीत नव्हता. उलट वर्णन अगदी त्रोटक, तुटपुंज होतं. जणू काही गोष्टी 4 चौघात दिवसा उजेडीसुद्धा सांगण्यासारख्या नव्हत्या. त्याने तिचं वर्णन केलं तेही इतकं रोमांचकारी आणि थरारक होतं की नवीनाचा हव्यास असलेल्यांना तिथे जायचा खासच मोह व्हावा. गोपाळला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती. अच्युतच्या मनात सावकाश बदल होत होता. हा बदल अगदी खोलवर होता. कोणालाही समजणार नव्हता. नोकरीच्या पगाराची कमाल मर्यादा, महागाईची चढती श्रेणी, बचत करताना होणारी ओढाताण, उद्या 1-2 मुलं झाल्यावर होणारी खर्चातली वाढ, हा सर्व हिशेब मांडल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहत होतं ते विशेष समाधानकारक नव्हतं. त्यांच्या आयुष्यात त्यांना कधीही काहीही कमी पडणार नाही. पण साधारण मध्यम वर्गांची त्यांची पातळी ते कधीही ओलांडू शकणार नव्हते. अच्युत बहिणीचा हेवा करीत होता अशातली मुळीच गोष्ट नव्हती. पण तिच्या आणि आपल्या संसारातली दरी त्याच्या डोळ्यासमोरच होती आणि वर्षावर्षाला ती दरी रुंदावतच जाणार हे उघड होतं. अच्युत पूर्ण स्वार्थी होता असंही नाही. नलिनीचे कष्ट त्याला दिसत होते. तिलाही ऐशोआरामाचं, स्वास्थ्याचं, समृद्धीचं, संपन्न आयुष्य मिळायला हवं होतं.
अर्थात महत्त्वाकांक्षा हा काही दोष नाही. बदलाची आवड ही सुधारणेची माता आहे. स्वसंतुष्टता अतिघातक ठरते. पण साध्य जितकं महत्त्वाचं तितकंच साधनही महत्त्वाचं आहे. महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी कोणी खडतर परिश्रमांची निवड करतो, कोणी नव्या कलाकसबांची निवड करतो, कोणी देशांतर करतो. पण अच्युतने निवडलेला मार्ग वरवर दिसायला सोपा होता, पण तो सोपेपण फसवा होता. अच्युत काळ्या जोगिणीच्या भेटीला गेला. ज्या मित्राने त्या पहिल्या दिवशीच्या गप्पात काळ्या जोगिणीची माहिती सांगितली होती, त्याच्याकडून अच्युतने हळूहळू त्याला माहिती होता तेवढा तपशील काढून घेतला. मुख्य म्हणजे त्या मित्राच्या मित्राचं नाव आणि पत्ता. रविवारी सकाळी घरी काही खरेदीचं किंवा इतर काम नसलं तर अच्युत 2-2.5 तास भटकायला बाहेर पडत असे. त्यात नवीन काहीच नव्हतं आणि नलिनीने त्याला हटकलंही नाही. मित्राच्या मित्राचं नाव परांडे होतं. पत्ता सापडायला थोडी शोधाशोध करावी लागली, कारण त्या भागाची एवढ्यात इतकी विलक्षण वाढ झाली होती की सर्वच नवे होते. तो पत्ता सहकारी सोसायटीच्या 3600 फुटांच्या प्लॉटवर बांधलेल्या एक मजली घराचा होता. अच्युतने घंटा वाजवली तेव्हा समोर 35 वर्षाच्या एका स्त्रीने, बहुधा सौ परांडे, यांनी दार उघडलं. तो अनोळखी परका होता. हे सर्व मानूनही तिचं स्वागत त्याला खूपच थंड वाटलं. तिने अच्युतला आत वरांड्यात बोलवलं नाही. दारातून विचारलं, आपलं काय काम होतं? परांडे आहेत का? असतील तर त्यांना भेटायचं होतं. तुम्ही त्यांच्या कंपनीत कामाला आहात का? नाही नाही, माझी त्यांची ओळखही नाही. पण काम काय होतं? जरा खाजगीत बोलायचं होतं. त्या स्त्रीच्या नजरेत एकाकी अस्वस्थता, शंका आली. जरा काम सांगितलं तर मी त्यांना विचारून येते. त्याचं काय आहे? मध्ये त्यांची प्रकृती बिघडली होती. आत्ताच जरा सुधारली आहे, पण सांभाळून राहायचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. वरांड्यात आतल्या खोलीत उघडणारी एक खिडकी होती. खिडकीचा पडदा जरासा हलला. अच्युतला दिसलं की पडद्याच्या फटीतून कोणीतरी बाहेर पाहत आहे. अच्युतला फक्त डोळा आणि चेहऱ्याचा काही भाग एवढंच दिसलं होतं. कोणीतरी हलक्या आवाजात विचारलं, कोण आहे जानकी? कोणीतरी तुमच्याकडे आलेत, पण नाव सांगत नाहीत. काम काय आहे तेही सांगत नाहीत. म्हणतात खाजगीत बोलायचं आहे. मग घेऊन ये की त्यांना आत. या हो इकडे. शेवटच्या शब्दांवर आवाज चढला होता. जानकीबाई दारातून दूर झाल्या, पण त्या अच्युतकडे मोठ्या रागाने पाहत होत्या. अच्युत वरांड्याच्या दारातून आत गेला. खोली बरीचशी अंधारात होती. 3-4 खिडक्यांवर गडद रंगाचे पडदे होते. या बसा. कोपऱ्यातून आवाज आला. तिथे दोन्ही खिडक्यांपासून दूर कोपऱ्यात एका आराम खुर्चीत परांडे, तेच असणार अर्थात, बसले होते. गळ्यापर्यंत शाल होती. त्यांचा चेहराच फक्त दिसत होता, तोही जरा कमी प्रकाशात. अच्युतला जाणीव झाली ती एका कृश उभ्या चेहऱ्याची आणि चेहऱ्यातल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांची. या दुखण्यापासून डोळ्यांना प्रखर प्रकाश मानवत नाही, म्हणून जरा पडदे ओढून घेतले आहेत. परांडे आता अगदी खालच्या आवाजात बोलत होते. काय काम होतं तुमचं? परांडे, मला तुमच्याकडून एक पत्ता हवा होता. थोरात नावाचे तुमचे एक मित्र माझ्या ऑफिसात आहेत. थोरात? त्या उद्गारात नवल होतं, जराशी भीतीही होती. मला कोणाचा पत्ता हवा आहे तुमच्या ध्यानात आलं? हो आलं. परांडेंनी आता मान वळवली होती. आता तर त्यांचा चेहरा फारच अंधारात गेला. अर्थात मी आग्रह करीत नाही, पत्ता द्या अशी विनंती करतो. आणि त्या भेटीबद्दल काही सांगता आलं तर आभारी होईन. कोपऱ्यातून खुसखुसल्याचा आवाज येत होता का? कसला आवाज? हसण्याचा? पण या हसण्यात आनंदाचा लवलेशही नव्हता. या परांड्यांना आजार झाला तरी कोणता होता? परांड्यांनी मान खाली घातली होती. अस्पष्ट अंधारात त्यांचे खांदे खालीवर होताना दिसत होते.
परांडे हसत नव्हते, स्वतःशी हुंदके देत होते. कोणत्या क्षणी तुम्ही नाव ऐकलत होते? कशी ही दुर्बुद्धी सुचली तुम्हाला? तुम्हाला तो पत्ता द्यायची माझी मुळीच इच्छा नाही हो, पण माझ्यावर असं बंधन आहे. पत्ता विचारायला येईल त्याला तो दिलाच पाहिजे. सांगतो. लक्षात ठेवा जायची वाट. ती वाट गावाबाहेर जाणारी होती. स्मशानाकडे जाणाऱ्या कॉजवेवरून जाऊन मग नदीच्या काठाने फलंगाभर जायचं होतं. तिथे एक पुरातन भग्न मंदिर होतं. एक जुनी सराई होती. मंदिरामागे एक जुनी पडकी वास्तू होती. तो पत्ता होता. रात्री 8 वाजल्यानंतरच तेथे भेट होण्याची शक्यता होती. तुम्ही कोण असाल ते असा, परांडे म्हणत होते, पण माझं ऐका. तिथे जाऊ नका. पश्चाताप पावाल. मला माहीत आहे आता तुम्ही तिथे गेल्याशिवाय राहणार नाहीत. निदान काही मागू नका. मागितलं तर किंमत कबूल करू नका. सौदा फार महागात पडतो. प्रत्येक शब्द त्यांना घशातून ओरबाडून काढावा लागत होता. अहो, माझी 1.25 वर्षाची एकुलती एक नात गेली हो. मग त्यांनी दोन्ही हातांनी गळा, छाती, पोट आवळायला, चोळायला सुरुवात केली. ते मान जोरजोराने हलवत होते. मोठमोठ्यानं धापा टाकत होते. जानकीबाई पाण्याचा ग्लास घेऊन आल्या. परांड्यांनी पाण्याचे 2 घोट घेतले. ग्लासातलं पाणी डोळ्यांना लावलं. ते जरासे शांत झाल्याचे दिसले. जानकीबाई अच्युतकडे वळून रागाने म्हणाल्या, झालं ना आता तुमचं बोलणं? आता जितके लवकर जाल तितकं बरं. अच्युतच्या मनातून कितीतरी प्रश्न विचारायचे होते, पण अर्थात ते अशक्य होतं. तो बाहेरच्या दारापाशी 5 सेकंद थांबला. जानकीबाई, माझ्यावर विश्वास ठेवा. मला यापैकी काहीही माहिती नव्हतं. नाही तर मी पारांड्यांना कधीही त्रास दिला नसता. सगळे असंच म्हणतात हो, त्या रागाने म्हणाल्या. पण त्यांनी त्यांच्या मागे दरवाजा दनदिशी लावला नाही. त्या दारातच उभ्या होत्या. कदाचित त्या गोष्टी त्यांच्या मनात खूप दिवस साचल्या असतील आणि गोष्ट अशी तुंबून राहिली की ती कुजते, सडते, विषारी होते. ती केव्हा एकदा बाहेर फेकतो असं माणसाला होतं. कदाचित त्याही अशी एखादी संधी शोधत असतील. त्या भडाभडा बोलल्या, एवढं खरं. अहो, मला त्यांनी प्रत्यक्षात एका शब्दानेही काही सांगितलं नाही, पण रात्री झोपेत नाही नाही ते भरळत असतात. आता नुसतं आठवलं तरी अंगावर काटा येतो. नको नको, मला नको, परत घ्या परत घ्या, रडत रडत सारखे हेच म्हणत असतात. कशाने तरी डोक्यावर परिणाम झालाय त्यांच्या. माझी 1.25 वर्षाची नात मध्ये निमोनिया होऊन वारली. आता आम्हाला का त्याचं दुःख झालं नाही? पण आयुष्य आहे. गोडाबरोबर कडूही घ्यावंच लागतं. पण यांच्यासारखं कोणी वेडं का होतं? कबूल आहे, यांचा नातीवर फार फार जीव होता, पण हे आपले घेऊन बसलेत. कुठल्या तरी जोगतिणीने तिचा बळी घेतला. काही ऐकायला तयार नाहीत. आम्ही घरची माणसं हा विषय चुकूनसुद्धा काढत नाही. बरं, बाहेरच्यांना दारापासनं परत पाठवू म्हणाल तर तेही त्यांना मान्य नाही. म्हणतात, एक बळी घेतला तेवढा पुरे नाही का झाला? कोण येईल त्याला आत बोलवत जा. दाराची घंटी वाजली की लागलेच खिडकीतून पाहायला. आणि आता 2 दिवस घरात असा धिंगाणा घालतील की आमचे हाल कुत्रा खाणार नाही. सारखे त्या 2 खिडक्यांमध्ये कोपऱ्याकडे तोंड करून बसलेले असतात. नको नको, आता नाही, आता पुन्हा नाही म्हणत असतात. पण तुम्ही चांगला डॉक्टरी सल्ला का घेत नाही? अहो, सगळं झालं. पाण्यासारखा पैसा खर्च झाला. सुधारणार तर झाली नाहीच, प्रकृती जास्त बिघडली मात्र. आधी निश्चितपणे पडून असायचे खाटेवर, तेच बरं होतं असं वाटायला लागतंय. पण त्यांना झालंय तरी काय? डॉक्टर काय म्हणतात? काहीतरी शॉक बसला म्हणतात. पण शॉकने असं काही झालं म्हणतात तर वर आणखी शॉक कशाला? पण आपण पडलो अडाणी माणसं. त्या शिकल्या सवरल्यांच्या पुढे काय बोलणार? कशाचा शॉक बसलाय? काही खास झालं का? असे अगदी घड्याळाच्या काट्यावर वागणारे हो. 1-2दा रात्रीचे कोठेतरी मित्रांबरोबर गेले होते, तेवढंच निमित्त झालं.
ओळखीचे कोण सांगतात, देवऋषांकडे जा, मांत्रिकाकडे जा, पंचाक्षरी बोलवा. पण कान कसे तिखट आहेत पहा. नुसती कुजबुज झाली तरी असा आरडाओरडा करायला लागतात की वाटतं कानात बोटं घालून घ्यावीत. असं कोणासमोर न्यायचं म्हणजे हातापायांच्या मुसक्या बांधूनच न्यायला हवं, एखाद्या गुरासारखं. आपल्यासारख्या पांढरपेशांना कसलं जमायला ते? लोकांच्या नजरांना पुन्हा जन्मात नजर देता येईल का? आणि सांगणाऱ्यांचं काय जातं हो? उद्या आपलं काही वेडबिंद्र झालं तर त्यांच्यातलं कोणी येणार आहे का भरपाई करून द्यायला? जानकीबाई इतक्या हताश झाल्या होत्या. गाव सोडून जा म्हणतात. होतं नव्हतं ते या लहानशा घरात ओतलं. डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. आता कुठे जायचं सांगा? आणि पोट कसं भरायचं? भिक्षा मागून? त्या वैतागून बोलत होत्या. त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या शंका सर्व ओठांवरच थिजलं होतं. परांड्यांची हकीकत जी काय दिसली होती, समजली होती, ती विचार करायला लावणारी होती, यात शंका नव्हती. त्यांचे काही काही उद्गार विलक्षण सूचक होते, भयसूचक होते. परांड्यांच्या मनात कोणती गुप्त इच्छा होती ते कळायला काहीच मार्ग नव्हता. पण काहीतरी सौदा झाला होता. त्यांच्या नातीचा मृत्यूही झाला होता. जानकीबाई म्हणत होत्या तो शारीरिक आजाराने झाला. परांडे म्हणत होते त्यांच्या नातीचा बळी गेला. त्यांच्यापैकी खरं कुणाचं, खोटं कुणाचं? काय एकाच नाण्याच्या या दोन बाजू होत्या? शिवाय परांड्यांच्यावर काही काही बंधनं होती असं ते म्हणत होते. चौकशीला येईल त्याला तो पत्ता सांगितलाच पाहिजे, म्हणजे तो प्रकार त्या एका दुर्दैवी मृत्यूने संपला नव्हता तर. त्यांच्या मस्तकावर ही सततची टांगती तलवार होती. फार फार मोठी किंमत मोजावी लागते. परांड्यांनी इशारा दिला होता, पण त्यांच्या शब्दावर कितपत विश्वास ठेवायचा? ती भरकटलेल्या मेंदूच्या एखाद्याची निरर्थक बडबडही असू शकेल. निर्विवाद गोष्टी दोनच होत्या. काळ्या जोगिणीचा पत्ता त्यांनी दिला होता, म्हणजे तिचं अस्तित्व सत्य होतं. ती काही कोणी मनाने, कल्पनेने रचलेली थाप नव्हती. आणि ते मनात काहीतरी हेतू ठेवून तिथे गेले होते. काहीतरी सौदा झाला होता, म्हणजे त्यांना त्यांचा हेतू साध्य होईल असं आश्वासन देण्यात आलं पाहिजे. जे काही मनात आलं होतं ते करायचं का नाही? पण एकदम काही निर्णय घेण्यापूर्वी त्या जागेला एक भेट द्यायला काय हरकत होती? एक भेट म्हणजे काही समर्पण नाही. सौदा स्वीकारण्याची सक्ती तर नव्हती ना त्याच्यावर. पर्याय असू शकत होते. त्याचं स्वतःचं शरीर, त्याचा स्वतःचा आत्मा, त्यांची तो बाजी लावू शकत होता. पण इतरांना कोणालाही कसलीही तोशीस लावून देणार नव्हता. नुसती भेट द्यायला काय हरकत होती? कदाचित त्या परांड्यांनी सौद्याची त्यांची दुसरी बाजू पुरी केली नसेल. नातीचा मृत्यू हा सौद्याचा भाग नसेलही. सर्वच वाईट समजून चालायचं काय कारण होतं? त्याच्या नकळत त्याच्या मनाने तिकडे जाण्याचा निर्णय घेतला होता, ही खरी गोष्ट होती. हे सर्व विचार समर्थनासारखे होते. आपण करणार आहोत ती गोष्ट धोक्याची नाही, चूक नाही, हे तो कदाचित स्वतःच स्वतःला पटवून द्यायचा प्रयत्न करीत असेल. नलिनीला काहीतरी सांगितल्याशिवाय घराबाहेर पडणं शक्यच नव्हतं. एका मित्राकडे मधून रात्रीचं जमायचं ठरलं आहे. त्याने तिला सांगितलं. नदीपलीकडे राहतो. 5-7 जण आहोत आम्ही. तेव्हा जरासा उशीर झाला तरी काळजी करू नकोस. तो तिला फसवत होता, पण तिच्याच चांगल्यासाठी. तिला जितकं कमी माहीत असेल तितकं चांगलं. या असल्या गोष्टी तिच्यासारखीच्यासाठी नव्हत्याच. अजून तो अडाणी होता, सरावलेला नव्हता. कोणत्या गोष्टी टाळायच्या, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं हे त्याला माहीत नव्हतं. अमावस्येची रात्र आहे, त्याला माहीत नव्हतं. आजकालच्या सुशिक्षित लोकांचं तिथी, वार, नक्षत्र, रास, घटिका, मुहूर्त यांच्याकडे लक्ष असतंच कुठे? आणि समजा वर्तमानपत्रातल्या 2 ओळी त्यांनी वाचल्या, त्या त्यांच्यासाठी केवळ निरर्थक अंक, अक्षरांच्या ओळीच राहणार. त्याला जर त्यातली थोडीशी तरी माहिती असती तर त्याने ती रात्र आणि ती वेळ अगदी आवर्जून टाळली असती. गावांच्या दिव्यांचा प्रकाश कॉजवेपाशी संपत होता.
शेवटचा दिवा नदीकडे तोंड करून उभा होता. कॉजवे खालून खळखळत जाणारं पाणी काळं होतं. मधल्याच एखाद्या तरंगावर प्रकाश चमकत होता. नदी पूर्व पश्चिम वाहत होती. कॉजवेवरून जाताना पश्चिमेचा वारा कपडे फडफड उडवत होता. अंगावर बारीक काटा आणत होता. कॉजवेनंतरची जमीन सरकारी मालकीची होती, म्हणजे बेवारशीच होती. चोरून गुरं चरायला यायची, चोरून झाडं तोडली जायची. काही टपऱ्याही होत्या. चोरून दारू गाळली जायची. आणखीही काही काही गोष्टी नजरेआड झाडांच्या अंधाऱ्या आडोशाला चालत असतील. त्या अर्धवट रानटी झाडीतून रस्ता जात होता. तारका प्रकाश अगदी अंधुक होता. रस्त्याची पांढरी पट्टी जेमतेम दिसत होती. रातकिड्यांची कर्णकर्कश किरकिर चाललेली होती. तो अगदी एकटा होता. आसपासच्या परिस्थितीचा मनावर नकळत ताण येत होता. परांडे फरांगाभरावर जुनं मंदिर आहे असे म्हणाले होते. त्यांचा अंतराचा अंदाज चुकला होता का त्यांचं गणितच चुकलं होतं? तो किती चालला होता? रस्ता तरी बरोबर सांगितला होता का? का ते त्यांच्या वेडात काहीतरी बरळले होते? असे विचार मनात येत असतानाच एकदम झाडांशी शेवटची रांग दूर झाली. घडीव दगडांच्या प्रशस्त आवारात ते जीर्ण मंदिर समोर आले. देवाचं मंदिर असेलही एकेकाळी, पण आता ती वास्तू भग्न झाली होती. त्यातलं पावित्र्य गेलं होतं. आता तिथे मनाला धीर देण्याची शक्ती नव्हती. आता त्या कललेल्या कोसळलेल्या प्रचंड शिळाखंडाच्या राशीत भीती दडलेली होती. आतल्या अरुंद प्रदक्षिणा मार्गावरून किंवा उंच घुमटाच्या आवाज घुमणाऱ्या गाभाऱ्यात अशा आडवेळी पाय टाकायला मन धजत नसतं. एकेकाळी शोभेसाठी लावलेल्या झाडांचे आता प्रचंड वृक्ष झाले होते. त्यांच्याच मुळांनी 2-2 वाढ जाडीच्या भिंती पायापासून उखडल्या होत्या. आता रातवाऱ्यावर सळसळणारी पानं प्राचीन ऐश्वर्याच्या आठवणी एकमेकांना सांगत होती. तिथे मन उदास होत होतं. त्याने मंदिराला वळसा घातला. छप्पर खचलेली सराई मागे केली आणि काही अंतरावर तो पडकावाडा दिसायला लागला. एकेकाळी वाड्याच्या 4 बाजूंनी भिंत होती, पण तिचा बहुतेक भाग पडून गेला होता. पडक्या खिडक्या दातांसारखे काही विद्रूप खांब उभे होते. पूर्वी कधी काळी भिंतींच्या आत बागा, फुलझाडांचे किंवा भाजीपाल्याचे वाफे असतील. आता सर्वत्र रानगवत आणि तण माजले होते. अच्युतच्या पावलागणित टोळ आणि रातकिडे हवेत उडत होते. त्यांची किर सगळ्या दिशांनी येत होती. त्या पडक्या भिंतीपाशी उभा राहून अच्युत वाड्याकडे किंवा वाड्याच्या अवशेषांकडे पाहत होता. सर्वत्र अंधार होता. प्रकाशाची चीरसुद्धा कुठे दिसत नव्हती. हालचालींचा व शब्दांचा एवढासाही आवाज येत नव्हता. त्याची कल्पना होती त्याच्यासारखे आणखीही 2-4 इच्छुक तिथे जमले असतील. सहवासाला 4 लोक असले की मनाचा धीर असा ओसरत नाही. परांड्यांच्या शब्दांची पुन्हा शंका यायला लागली होती. तरीही तो मनाची खात्री करून घेतल्याशिवाय परत जाणार नव्हता. त्याने पडक्या भिंतीवरून आवारात प्रवेश केला. रंग उडलेल्या वाड्यांच्या भिंतीजवळ आला. समोरच्या भिंतीत बंद खिडक्यांची ओळ होती. डोळे आता अर्धप्रकाशाला सरावले होते. वाऱ्या पावसाने उन्हाने खिडक्यांची पाल तडकली होती. सर्व खिडक्यांवर लालसर रंगाच्या रेषांनी मोठमोठ्या फुल्ल्या मारलेल्या होत्या. त्या बचावासाठी होत्या का आव्हानांसाठी होत्या याचा उलगडा होत नव्हता. भिंतीला वळसा घालून तो वाड्याच्या दर्शनी बाजूकडे आला. तिन्ही बाजूनी कमानी असलेलं उघडं पोर्च होतं. समोर दरवाजा होता. एक दार केव्हाच उचकटून पडलं होतं. दुसरं एकाच बिजागरीवर दारुड्यासारखं लोंबत होतं. आत अंधाराचा डोह होता. त्याच्या हातात टॉर्च होता, पण त्याचा प्रकाश आत टाकण्याची त्याची इच्छा नव्हती. कोणास ठाऊक प्रकाशात काय होईल ते. काही क्षण तो पोर्च बाहेरच उभा राहिला. मग दाराकडे निघाला. पायांखाली गवत, वाळकी पानं तुडवली जात होती. त्यांचा सरसर आवाज येत होता.
आता त्याचं आगमन कोणापासूनही लपून राहिलेलं नसणार. वाड्यात खरोखरच कोणी असलं तर. जास्त थांबण्यात अर्थ नव्हता. आधीच मन कच खात होतं. अशा प्रसंगी वेळच शत्रू होत होता. क्षण क्षण उलटत चालला तशी धैर्याला ओहोटी लागली होती. मनाचा हिर्या करून त्याने भराभर 4 पावलं टाकली आणि तो मोठ्या दाराच्या आत आला. त्याच्या प्रवेशाबरोबर डोक्यावर खूप मोठी फडफड झाली. पाचोळ्या किंवा वटवाघूळ असावी. ची 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 आवाज आला. आधी छातीत खूप मोठी धडधड झाली होती, पण आसपास शांतता झाली तशी नाडी मंदावली. मग तो हसण्याचा आवाज आला. खी 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 करत कोणीतरी हसत होतं. मोठ्या रिकाम्या खोलीत तो आवाज घुमत होता. आवाज कोठून येतो तेच कळत नव्हतं. त्याने हातातला टॉर्च शिलगावला. झगझगीत प्रकाशाची तलवार अंधार कापत गेली. धुळीच्या कणांनी प्रकाशाचा कोन हवेत रेखला होता. आधी प्रकाशांचंच वर्तुळ 4 दिशांना घाईघाईने फिरत होतं, पण मग त्यांची गती मंदावली. खोलीच्या भिंतींवरून ते सावकाश फिरायला लागले. ती एक खूप प्रशस्त खोली होती. भिंतींचा रंग झडला होता. प्लास्टर उडालं होतं. धपले पडले होते. भिंतीत अनेक दारं होती. दारांवरून टॉर्चचा प्रकाश फिरला. परत जेव्हा त्या रांगेतून फिरला तेव्हा हिसका बसून थांबला. एका दारात ती उभी होती. क्षणात तिथे आली होती. डोक्यांपासून पायांपर्यंत एका मळकट काळ्या कपड्यांखाली तिचं सर्व अंग झाकलेलं होतं. अनावृत्त होते ते फक्त डोळे. एका चिंचोळ्या चौकोनी फटीतून त्याच्यावर खेळलेले. टॉर्चच्या प्रकाशात हिरवट लालसर दिसणारे काळी जोगीण. ती तर पुतळ्यासारखी निश्चिल होती. मग मघाचा तो हसण्याचा आवाज कोणाचा होता? तिचा का एखाद्या हस्तकाचा? त्याच्या मनातली भीती जराशी ओसरली. ही तर एक साधी स्त्री दिसत होती. नाव काळी जोगीण असेलही लोकांनी दिलेलं, पण तिची जी एक ख्याती होती त्यात कितपत सत्य होतं? तिच्या अंगी खरोखरीच त्या तथाकथित शक्ती असतील तर मग ती अशी एखाद्या भिकाऱ्यासारखी अशा पडक्या जागेत विटक्या कपड्यात अंधारात का लपून राहत होती? एका क्षणी तो एका पडीक जुनाट रंगहीन खोलीत होता. दुसऱ्या क्षणी त्याच्या भोवती प्रकाशाचा लखलखाट झाला. वर छताला 25-25 ज्योतींची झुंबर होती. भिंतीवरचा सलना त्या प्रकाशात चमकत होता. पायाखाली जाजम होती. गालीचे होते. भिंतींना टेकून हारीने गाद्या, लोड, तक्के होते. मध्यभागी एका मोठ्या धूपपात्रातून धुराची वेटोळी तरंगत वर जात होती. समोरच्या दारावर काचमण्यांचा किणकिणता पडदा होता. त्या पडद्यामागे ती उभी होती. नाजूक हातांच्या पाकळ्यात गोरापान चेहरा होता. मुलायम मखमली त्वचा, अर्धोम निमलित नेत्र, किंचित विलग झालेले ओठ. दुसऱ्या क्षणी तो पुन्हा अंधारात होता. पण आता तर त्याच्या भोवती ती जुनाट पडकी खोलीही नव्हती. ती प्रचंड वास्तू ही काळाच्या ओझ्याखाली कोसळली होती. आसपास दगडांची रास पसरली होती. सर्वत्र तण गवत माजलं होतं. जिथे आधी दाराची चौकट दिसली होती तिथे क्षणभरापूर्वी काचेच्या मण्यांचा किणकिणता पडदा दिसला होता. तिथे आता फक्त उलथे पालथे पडलेले दगड होते. पण तरीही ती तिथेच उभी होती. विकट वस्त्र मस्तकावरून खाली सरकलं होतं. तिथे आता दार विचकून हसणारी एक कवटी होती. त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. टॉर्चच्या प्रकाशात ती खोलीत जाताना दिसली. तिच्या मागोमाग तो त्या खोलीत आला होता. एक दिवा आवरणाखाली जळत होता. वरचे आच्छादन काढताना खोलीत लख्ख प्रकाश पडला. विजेंच्या दिव्यांच्या तुलनेत तो अंधुक असेल, पण संपूर्ण अंधाराला सरावलेल्या डोळ्यांना तो प्रखर वाटत होता. खोलीत 2 जुनाट हात नसलेल्या खिळखिळ्या झालेल्या खुर्च्या होत्या. एकीवर ती बसली होती. संकेत उघड होता. दुसरी त्याने घ्यायची होती. आता त्याला ती स्पष्टपणे दिसत होती, पण तपशिलात काहीही भर पडली नव्हती.
त्या विटक्या काळ्या कपड्यांचं शरीरभराचं अवगुंठण तसंच होतं. अजूनही त्याला फक्त तिचे डोळेच दिसत होते. अगदी मागे छिद्दिम मिश्किल उपरोधिक हास्य लपवणारे डोळे. आता ते एकटक त्याच्यावर खेळले होते. ती नजर मेंदूत फासांसारखी रुतली होती. हलव म्हटल्याने त्याला डोळे हलवता येत नव्हते. या भागात इथेच थांबू. तुम्ही तोपर्यंत विचार करा, अच्युतने नक्की काय मागितलं असेल की मागितलंही नसेल. चला तर मग भेटू पुढील भागात. पण त्याआधी सबस्क्राईब तर करा, नाहीतर कळेल कसं अच्युतची ही अशी अवस्था कशामुळे झाली.